हे अमृत ज्यूस हे प्रोडक्ट आहे ना खूप छान आहे आणि मेन म्हणजे माझ्या मिस्टरांनी त्यांच्या कंपनी एक लहान मुलाला दिलं होतं थॅलेमेसियाच्या आजारासाठी. तर त्या मुलाला एवढा जबरदस्त रिझल्ट आला ना, म्हणजे माझा रिझल्ट आजार काहीच नाही, पण त्या मुलाचा रिझल्ट बघून मला आज सुद्धा डोळ्यात पाणी येतं की मी काय सुद्धा रडले अक्षरशः. त्या मॅडमला माहिती म्हणजे मीटिंग घेताना मी रडले, म्हणजे आपले आजार काहीच नाही आपले आजार. पण जेव्हा त्या मुलाला फरक पडला ना थॅलेमेसियाच्या आजारासाठी, तर मला खरंच खूप कळलं. तेव्हा मी कुठं पॉझिटिव्ह झाले, नाही तर माझ्या रिझल्टसाठी सुद्धा मी निगेटिव्हच होतो. तर माझा आजार म्हणजे काहीच नाही, पोट साफ होणे, पित्त, शुगर हे ते काहीच नाही. पण आज जसं जन्म झालाय त्या मुलाचा तसं तो रक्त अंगामध्ये भरतोय. मग त्या मुलाला जर म्हणजे जे 20 दिवसावर रक्त भरत होता तर त्याचं 1.5 महिन्यावर गेलं. म्हणजे त्याचं म्हणजे आयुष्य अजून कुठं जायचं त्या मुलाचं. तर त्याच्यासाठी जेव्हा रिझल्ट पडला ना, तेव्हा मला खरंच ह्या प्रोडक्टचं म्हणजे अभिमान वाटला की खरंच हे प्रोडक्ट आहे म्हणून. नाही तर मला आतापर्यंत काय म्हणजे कधीच असं हे नाही, मी निगेटिव्हच होते. पण त्या मुलाने मला खरंच पॉझिटिव्ह. जेव्हा एखाद्याचं मूल आजारी असतं ना, त्या म्हणजे पाहिलंच कळतं की काय असतं काय नाही. कारण आपल्याला मूल असलं तरच आपली प्रॉपर्टी आहे, नाही तर आपण जिंदगीत काही कमवलेलं नाही. हे त्याच्यामुळं खूप चांगले रिझल्ट आहे अमृत ज्यूसचा. तुम्ही ट्राय करा. तुम्ही ट्राय करताल ना तेव्हा तुम्ही सुद्धा छातीत ठोकपणे बोलणार की हे अमृत ज्यूस मध्ये नक्की असं काय आहे. तुम्ही घेतल्यावर स्वतः सांगता. तुम्हाला किती दिवसात रिझल्ट आला? मला 8 ते 10 दिवसातच रिझल्ट आला.